प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. ना कोणतं बकरं कापाला येत, ना कोणतं कोंबडं कापाला येत, ना कोणता नवस फेडायला येत, ना कोणता सायास करायला येत. येतात फक्त आणि फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणांवरती नतमस्तक व्हायला. आंबेडकरी अनुयायी. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो नव्हे आता करोडोच्या संख्येनं आंबेडकरी जनता मुंबईतील दादरच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल्स इथे असणाऱ्या चैत्यभूमीवर 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी करोडोचा जनसमुदाय येतो. कोणत्याही पद्धतीची शिस्तभंग न करता अतिशय शिस्तबद्धपणाचे प्रदर्शन घडवत ही आंबेडकरी जनता, ही आंबेडकरी लेकर चिल्या पिल्यांना घेऊन, आपल्या लेकरा बाळांना घेऊन घरातला भाकरी तुकडा शिदोरी पाठीशी बांधून चैत्यभूमीवर येतात. जाताना मात्र ते पुस्तकाचं गाठोडं घेऊन जातात, बाबासाहेबांचे विचार पुस्तकामध्ये घेऊन जातात. अशा या भीमलेकरांचा इथल्या जातीवादी लोकांना काय त्रास, इथल्या धर्मांध अवलादींना काय त्रास. परंतु तरी सुद्धा इथे असणाऱ्या विज्ञानवादी आंबेडकरवादी जनतेस इथल्या नीच धर्मांधांना, नीच जातीवाद्यांना वारंवार त्रास होतो. हे त्यांच्या पोटशोळीवरून दिसून येते, त्यांना झालेल्या पोटशोळीवरून दिसून येते. पोट दुखी. बाबासाहेब आंबेडकर नावाची यांना ऍलर्जी. या जातीवादपणातून 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी नको तो प्रकार घडला. मुंबईच्या सायन आणि सुना भट्टी या कनेक्टेड वर पोलिसांनी त्यांच्यातील असंवेदनशीलता दाखवली. नंग्या पुंग्या लोकांसाठी तिथं तगडी सिक्युरिटी तुम्ही ठेवता आणि इथे मात्र विज्ञानवादी जनतेसाठी, जिवंत जनतेसाठी ज्यांनी हा देश घडवलाय त्यांच्यासाठी मात्र तुम्ही नियम पुढे आणताय. बरं, नियम पुढे आणताय तर आणताय, त्या नियमाची पूर्वकल्पना तुम्ही का देत नाही. 6 डिसेंबरला सुना भट्टी कनेक्टेड वर आमच्या भीमलेकरांच्या गाड्या अडवण्यात आल्या. ज्या वेळेला आमच्या लेकरांनी संवैधानिक मार्ग पद्धतीने त्यांना प्रश्न विचारले त्यावेळेला मात्र त्यांच्यावरती इथे असणाऱ्या पोलिसांनी लाठी मार केला, असा आरोप चंद्रकांत हंडोरे यांनी केलेला आहे. या लाठीमार मध्ये आमची एक भगिनी बेशुद्ध पडली. ती भगिनी बेशुद्ध पडल्याच्या नंतर सुद्धा या असंवेदनशील पोलिसांनी माणुसकी न दाखवता, खरं म्हणजे त्यांनी त्या महिलेला रुग्णालयात न्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी त्यांच्यातील असंवेदनशीलतेचं प्रदर्शन घडवलं, कुदर्शन घडवलं. चंद्रकांत हंडोरे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं, चंद्रकांत हंडोरे हे आंबेडकरी चळवळीतले एक नेते, सध्या ते काँग्रेसमध्ये आहेत, ते काँग्रेसचे खासदार आहेत. खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं होतं त्या दिवशी, बाबासाहेब आंबेडकरांसाठी ही लेकरं चैत्यभूमीला आली होती, त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या. कोणाच्या गाड्यांमध्ये भोजन होतं, अनेकांच्या गाड्यांमध्ये पाण्याच्या बॉटल होत्या, बिस्किट होतं, चहा होती, अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ होते आणि ते चैत्यभूमीवरती वाटप करायला आलेले होते. अशा वेळेला कोणत्याही प्रकारचे पूर्वसूचना न देता त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या आणि त्यामुळे ट्रॅफिकचा गोंधळ उडाला. ही वार्ता ज्या वेळेला मला कळली, मला समजली, त्यावेळेला मी तिथला जो डीसीपी आहे समीर शेख नावाचे, त्यांना मी फोन केला. त्यांनी फोन घेतला नाही, उचलला नाही, रिसीव्ह केला नाही. राज्यसभेतील खासदाराचा फोन डीसीपी उचलत नाही.
त्यानंतर देवेंद्र भारतींना फोन केला, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिथंही त्यांच्याबरोबर संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे कोणते पीए का कोण होता, वाघचौरे नावाचे, त्यांच्याबरोबर माझा संपर्क झाला आणि तिथून मग त्यांना मी सांगितल्याच्या नंतर काही गोष्टी घडल्या, तो गोंधळ कमी झाला. परंतु हंडोरे यांनी ही प्रतिक्रिया देताना एक शंका व्यक्त केली आणि ती अतिशय गंभीर अशी आहे. 6 डिसेंबरला हा ट्रॅफिकचा मुद्दाम होऊन अकृत्रिम पद्धतीनं तयार करून, अनैसर्गिक पद्धतीनं तयार करून दंगल घडवण्याचा प्रयत्न होता का? हंडोरे म्हणतात, आंबेडकरी जनतेच्या भावभावनांना भडकावून इथं कोणी दंगल घडवण्याचा प्रयत्न करत होतं काय? हे षडयंत्र कोणी आखलं, हा कट कोणी आखला होता की काय? हंडोरे यांनी केलेली शंका. सदरहू परिस्थिती पाहता कुठंतरी खरी वाटायला लागलेली आहे. याच उत्तर देखील संबंधित लोकांनी द्यायला हवं. 6 डिसेंबरला लाखो जनता मुंबईमध्ये येते, करोडो जनता मुंबईमध्ये येते. अशा वेळेला जर आंबेडकर जनतेच्या भावना भडकल्या असल्या तर, आणि म्हणून हंडोरे म्हणतात, बाबासाहेबांसाठी आणि वाटेल ते करू. अरे पोलीस राहो की कलेक्टरची यंत्रणा राहो, त्यांना फाट्यावर आम्ही मारतोय. होय, या सगळ्या यंत्रणांना आम्ही फाट्यावर मारतोय. बाबासाहेबांसाठी आम्ही काहीही करू. चंद्रकांत हंडोरेंचे हे उद्गार, हे केवळ हंडोरेंचे उद्गार नाही, हे समस्त जनतेचे उद्गार आहेत. इथली जगातली एकमेव नेता बाबासाहेब आंबेडकर आहेत की ज्यांच्यासाठी हजारो लोक, लाखो लोक आपला जीव कुर्बान करायला तयार आहेत. जगातला एकमेव नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना जर तुम्ही बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मुद्दाम होऊन छळण्याचा प्रयत्न करत असाल आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी तुम्ही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची यंत्रणा किती सशक्त राहो, फाट्यावर मारतोय आम्ही तुम्हाला, फाट्यावर. हंडोरे यांचे हे उद्गार हे समस्त आंबेडकरी जनतेस आहे. त्यामुळे या 6 डिसेंबरला घडले, पुढच्या वेळेला घडता कामा नये याची दक्षता संबंधित लोकांनी घ्यावी. आंबेडकरी समाज हा लय डेंजर आहे, लय डेंजर आहे. वाट्याला जाऊ नका, कोणीच जाऊ नका. या देशाचं संविधान बाबासाहेबांनी तयार केलेलं असल्यामुळं संविधानाच्या चौकटीतच राहून हा समाज नेहमी लढत आलेला आहे, संघर्ष करत आलेला आहे. त्यांच्या भावनांची कदर करा. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेचं म्हणणं मी आपल्यापर्यंत पोहोचवलंय. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.